आता आपण आर्म्स रोटेशनचं आसन बघणार आहोत. हात जमिनीला समांतर ठेवले. आता हे हात आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहोत. म्हणजे कसं, समजा एक आपल्या समोर बिंदू आहे, तर ह्या बिंदूला केंद्रस्थानी समजून त्याच्या भोवती आपल्याला हात फिरवायचा. असा त्याची त्रिज्या सारखी पाहिजे. जेवढा हात गोल फिरेल त्रिज्या सारखी पाहिजे. त्रिज्येच्या अनुकूल तो हात फिरला पाहिजे. अर्थात हा बाजूला हात फिरणार आहे. असा हात वर न्यायचा, मागे आणायचा, खाली आणायचा, पुढे आणायचा. हात वर न्यायचा, मागे आणायचा, खाली करायचा, पुढे आणायचा. 5 वेळा क्लॉकवाईज हात फिरला पाहिजे. 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. जसा पुढून मागे मागून पुढे करतो, अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज 5-5 वेळा जेव्हा फिरवू तेव्हा आपला एक आसन पूर्ण झालं असं म्हणतो आपण. हे करत असताना मुख्य गोष्ट काय लक्षात ठेवायची, हात समजा आपला 8 इंच वर गेला तर तो 8 इंच मागे जाऊ दे आणि 8 इंच खाली येऊ दे आणि 8 इंच पुढे जाऊ दे. नाही तर कसं होतं, हात पुढे तुमचा फुटभर येतो आणि मागे जाताना 2 इंच मागे जातो. जेवढा हात पुढे येईल तेवढा तो खाली गेला पाहिजे, तेवढा मागे गेला पाहिजे, तेवढा वर गेला पाहिजे. असं 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज असं केलं की हे हँड रोटेशनचं आसन आपलं पूर्ण झालं. आता आपण गोमुखासन बघूया. सामान्यपणे गोमुखासन हे बसून करण्याचं आसन आहे, पण धन्वंतरी योगामध्ये ते मी उभं राहून करण्याचं आसन ह्या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे. वन 2 3 4 लॉकिंग पूर्ण करून घ्यायचं. डाव्या हाताची 4 बोटे एकत्र, अंगठा मोकळा, तळहात आकाशाकडे, अंगठा तर्पणात करतो तसा. हात लंब, पुढे नको यायला, बाजूला नको राहायला. हात ताठ, अप, सोडून द्या. पुन्हा एकदा खेचा, अप, सोडून द्या. पुन्हा एकदा खेचा आणि फोल्ड. दुसरा हात खालून मागे न्यायचा आहे. 4 बोट एकात एक गुंफायची आणि खेचायची. ह्या स्थितीमध्ये बोट गुंफलेली आहेत, बोट खेचलेली आहेत, पण हे जे कोपर आहे हे तुमच्या कानाच्या जवळ आलेलं आहे. आता हळूहळू हळू हे कोपर मागे न्यायचं आणि डोक्याच्या मागच्या बाजूला कोपर आलं पाहिजे. मान सरळ, मान अशी खाली नाही घालायची, मान समोर आणि कोपर डोक्याच्या मागच्या बाजूला. 30 सेकंद या स्थितीत राहायचंय. आसन सोडून द्यायचं, हात ताणून खाली आणायचा. आता उजव्या हाताने आसन करायचं. हेच शरीरापासून लांब ढकललेला आहे हात, हाताची बोटं जोडलेली आहेत, अंगठा मोकळा केलेला आहे, नजर समोर आहे. बॉडी प्लेन मधनं हात वर जाऊ दे, बॉडी प्लेन मधनं हात वर जाऊ दे. हात लंब झाला, पुढे नको, दंड कानाच्या मागे हवा. अप, रिलीज, अप, रिलीज, अप, फोल्ड. आता डावा हात खालून घ्यायचा, दोन्ही हात एकमेकात गुंफून खेचायचे. पुन्हा दंड
कोपर डोक्याच्या मागच्या बाजूला, मान सरळ, हात सोडून द्यायचा, ताणून खाली आणायचा. हात मागे नेल्यानंतर जर एकमेकात गुंफू शकत नसाल तर टोकाला लागली तरी चालेल. तेही होत नसेल, बोटाला लागलं तरी चालेल. तेही होत नसेल तर चक्क एखादी दोरी रुमाल वरती धरायचा, खाली धरायचा आणि तो रुमाल ओढायचा. समजा हा रुमाल आहे असा, तुमचा हात नाही लागत आहे तर एका बोटाच्या भोवती तो गुंडाळायचा, रुमाल खाली सोडायचा आणि खालचं टोक दुसऱ्या हातात धरायचं. हळूहळू हळूहळू तो रुमाल ओढायला सुरुवात करायचा. मग हळूहळू बोटाला बोट लागेल, बोटात बोट जातील आणि आसन पूर्ण होईल. जेवढं खांद्यात अंतर तेवढं हातात अंतर, जेवढं हातात अंतर तेवढं गुडघ्यात अंतर, आणि जेवढं गुडघ्यात अंतर तेवढं पायाच्या बोटांमध्ये अंतर. आणि पायाची बोटं अशी नाही ठेवायची. आपल्या मर्जारासनामध्ये पायाची बोटं बॉडीच्या बाजूला खेचलेली पाहिजेत. प्रथम पाठ, कंबर, मान सरळ असेल. आता श्वास घेताना चेहरा वर करायचा, पाठनी कंबर खाली करायची. हात ताठ, चेहरा वर करायचा, छताकडे बघायचं, पाठनी कंबर खाली. 3 काउंट थांबायचे या स्थितीत. श्वास आत घेतलेला आहे, तोंडाने श्वास सोडला, डोकं खाली घातलं, हात ताठ आहेत, पाठ वर उचलली आहे. 3 काउंट थांबायचंय. हात ताठ, चेहरा वर, पाठनी कंबर खाली, श्वास भरून घेतलेला आहे. 3 काउंट थांबायचंय. हे मार्जारासन भाग 1. आता पुढचं आसन आहे A to Z. हात पुन्हा वर लॉक करायचे, एक पाय फोल्ड करायचा, दुसऱ्या पायाची बोटं आपल्याकडे ओढायची, टाच बाहेर काढायची, पाय वर उचलायचा, पाय 45 अंशापर्यंत न्यायचा. इथून आता पुढचं आसन चालू होईल. A to Z ह्याचा अर्थ असा आहे, टाचेने आपण A to Z ही अक्षरं कॅपिटल लेटर्स मध्ये काढायचे आहेत. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. अक्षर टाचेने काढायचंय आणि गुडघा ताठ पाहिजे. ए काढतोय आपण आता. ए ची एक दांडी झाली, ए ची दुसरी दांडी झाली, ए ची आडवी दांडी झाली. मग बी काढायचा टाचेने. बी उभी दांडी झाली, वरचा गोळा झाला, दुसरा गोळा झाला. सी, दोन्ही पायांनी A to Z अक्षर काढायचे, पण एका दिवशी A to Z नाही काढायचे. A to H, I to P आणि Q to Z. एकदा ह्या पायाने काढायची, एकदा ह्या पायाने, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. असे 3 सेट काढले की आपला हा A to Z चा एक्सरसाइज झाला. पुन्हा पाय लांब, कोपरं जमिनीवर, तळहात पोटावर किंवा छातीवर. हे आसन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं वरच्यावर आसन नाही करायचंय.
असा ए नाही काढायचा आहे। जेव्हा ए काढतो तेव्हा त्याचं टोक जमिनीला टेकेपर्यंत पाय खाली न्यायचा आहे। बी काढताना पूर्ण बी ची दांडी जमिनीला टेकेपर्यंत पाय खाली न्यायचा, असा वरच्यावर बी नाही काढायचा आहे, एक्झरसाइज होणार नाही। सावकाश काढायचा, अक्षर पूर्ण काढायचं, जमिनीला टेकेपर्यंत पाय न्यायचा, गुडघा ताठ ठेवायचा। धन्वंतरी योगामध्ये आसन झाल्यानंतर आपण शवासन नाही करत। शवासनाच्या ऐवजी तुम्हाला एक रेस्टिंग पोस्चर मी दाखवतोय, त्या रेस्टिंग पोस्चर मध्ये जायचं। एखादी खुर्ची, सोफा, लो बेड याच्या जवळ बसायचं, दोन्ही पाय वर टाकायचे आणि जमिनीवर पाठ ठेवायची। कोपरं जमिनीवर, तळात पोटावर किंवा छातीवर, गुडघ्यापासूनचा पाय जमिनीला समांतर, गुडघ्यापासूनचा वरचा मांडीचा भाग जमिनीला लंब आणि पाठ जमिनीला टेकलेली। या आसनाचं नाव आहे अर्धविपरीत करणी। ही रेस्टिंग पोस्चर आहे, हे ऍक्च्युली आसन नाहीये। 15 मिनिटं आसनांचा सराव झाला की 5 मिनिटं हे आसन करणं अपेक्षित आहे। शरीरात कुठेही ताण नाहीये, कुठेही लॉक नाहीये, बॉडी रेस्टफुल आहे। 5 मिनिटं विश्रांती झाली की एका कुशीवर वळायचं, 2-3 डीप ब्रेथ या स्थितीत थांबायचं आणि मग उठून बसायचं।